नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 9 पार्वतीचे स्वप्न. श्री गणेशाय नमः. नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, तात मी निघून गेल्यावर हिमालयाच्या घरी काय घडले? ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, त्यानंतर काही दिवसांनी मैना आणि हिमालय एकमेकांशी सुसंवाद करत होते. तेव्हा मैना म्हणाली, नाथ, नारद मुनींनी जे काही सांगितले ते मला नीटसे समजले नाही. मी एक स्त्री आहे. उपवर झालेल्या कन्याच्या मनात आपल्या भावी पतीविषयी ज्या सर्वसामान्य अपेक्षा असतात त्या मी चांगल्या प्रकारे जाणून आहे. नारदांच्या बोलण्यातून माझ्या मनात संशय निर्माण झाला आहे. आपल्या कन्येचा विवाह सुंदर पुरुषाशीच व्हावा एवढे मला कळते. अनुरूप वर मिळाला तरच तो विवाह सुखावह होतो. आपल्या गिरिजेचा पती चांगल्या कुळातील, सुलक्षणी आणि तिला साजेसाच हवा. तरच प्राणाहून प्रिय असलेली माझी कन्या सुखी होईल. तरी ज्या योगे तिला चांगला पती मिळून तिचे समाधान होईल तेच करा. तिला हुंदका आवरेना. तिने अश्रू भरल्या डोळ्यांनी पतीचे पाय धरले आणि पार्वतीसाठी उत्तमात उत्तम वर शोधा अशी ती काकुळतीने विनंती करू लागली. हिमालयाने तिला उठवले, प्रेमाने आपल्या शेजारी बसवले व म्हणाला, मेना, तुझ्या मनात काय खळबळ माजली आहे? शांत हो. मनातील सर्व शंका कुशंका काढून टाक. भ्रम सोडून दे. मी तुला सर्व व्यवस्थित सांगतो. नारद सत्यवचनी आहेत. त्यांचे बोलणे खोटे ठरणार नाही. जर तुझे पार्वतीवर खरोखरच प्रेम असेल तर तिला भगवान शंकरांची आराधना करायला सांग. तिने स्थिरचित्ताने त्यांच्यासाठी तपश्चर्या केली तरच ते प्रसन्न होऊन तिचे पाणी ग्रहण करतील व मग सर्व शुभ होईल. अशुभ अमंगल असे काही राहणारच नाही. पतीचे बोलणे ऐकून मेनेला आनंद वाटला. ती कन्येला उपदेश करण्यासाठी गेली, पण तिचे सुकुमार शरीर पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिने तपश्चर्या करावी हे सांगण्याचा तिला धीर झाला नाही. पार्वतीने तिची मनोवस्था जाणली व म्हणाली, आई, बरं झालं तू आलीस. नाहीतर मीच तुझ्याकडे येणार होते. आज पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले. त्यात एक तपस्वी ब्राह्मण दिसला. त्याने मला शंकराच्या उद्देशाने तपश्चर्या करण्याचा उपदेश केला. तो मला म्हणाला, मुली, तू मोठ्या भाग्याची आहेस. तू भगवान शंकरांची प्रिय पत्नी होशील, परंतु त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुला त्यांची प्रेमपूर्वक आराधना करायला हवी. पार्वतीचे बोलणे ऐकून मेनेला मोठे आश्चर्य वाटले. तिने ताबडतोब पतीला बोलावून आणले व मुलीला पडलेले स्वप्न सांगितले. ते ऐकून पर्वतराजाला फार आनंद झाला. तो म्हणाला, मेने, आज ब्रह्ममुहूर्तावर मलाही एक स्वप्न पडले. त्यात मला एक महान तपस्वी दिसला. नारदांनी पार्वतीच्या पतीचे जसे वर्णन केले होते तसाच तो दिसत होता. तो आपल्या नगराजवळ तपश्चर्येसाठी आला होता. मी आपल्या कन्येला घेऊन प्रसन्नतेने त्याच्यापाशी गेलो. तेव्हा ते शंकर आहेत असे माझ्या लक्षात आले. मी त्यांना या माझ्या कन्येला सेवेसाठी ठेवून घ्या अशी विनंती केली, परंतु माझ्या प्रस्तावाचा त्यांनी स्वीकार केला नाही. तेव्हा मी सांख्य आणि वेदांताला अनुसरून त्यांच्याशी वादविवाद केला. शेवटी त्यांनी पार्वतीला सेवेला ठेवून घेण्याचे मान्य केले. त्यांच्या प्राप्तीची इच्छा मनात धरून पार्वतीही त्यांची मनपूर्वक सेवा करू लागली. ते स्वप्न पाहून मला खरोखरच खूप आनंद झाला. आता ते स्वप्न खरे ठरणार कधी याचीच मी वाट पाहत आहे. नारदा, हिमालयाचे स्वप्नवृत्त ऐकून मेनेला फारच आनंद झाला. तिने पार्वतीचे मस्तक कुरवाळले. मग ते दाम्पत्य स्वप्नफलाची प्रतीक्षा करू लागले. अध्याय 9 समाप्त.